छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले, पण एक असा किल्ला आहे ज्याच्यामुळे अटके पार झेंडा तमिळनाडूपर्यंत गेला आणि आजही तिथे जय भवानी जय शिवाजी ऐकू येतं. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे रोशन आणि तुमचं स्वागत आहे इट्स रोशन व्लॉग्सच्या या भागात. आज आपण पाहणार आहोत असा एक किल्ला ज्याने विजयनगर, मुघल आणि ब्रिटिश सत्ता पाहिल्या, पण त्याची खरी शान वाढली मराठ्यांच्या आगमनाने. तो म्हणजे वेल्लोर फोर्ट. हा किल्ला 16व्या शतकात बांधला गेला. लष्करी स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना. पण खरी कथा सुरू होते 1677 साली, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी निघाले. जिंजी जिंकल्यानंतर महाराजांची नजर वळली वेल्लोरकडे. 14 महिने, हो मित्रांनो, तब्बल 14 महिने हा किल्ला वेड्यात होता. औरंगजेबाचं संकट समोर असतानाही महाराजांनी हा किल्ला जिंकला, कारण त्यांना भविष्य दिसत होतं. 1678 साली वेल्लोर फोर्ट मराठ्यांच्या ताब्यात आला आणि तामिळनाडूच्या भूमीत जय भवानी जय शिवाजीचा जयघोष घुमला. हा किल्ला ग्रॅनाइट दगडात बांधलेला आहे, सिमेंट शिवाय. तरीही शतकानुशतके ताट उभा आहे. दुहेरी तटबंदी, जिथे 2 गाड्या एकाच वेळी जाऊ शकतात. मगरीचं खंदक, जे शत्रूंसाठी मृत्यूचा सापळा आहे. आणि गुप्त बोगदे, जे राजांच्या सुरक्षतेसाठी आहे. इथे टिपू सुलतानाचं कुटुंब कैदेत होतं आणि श्रीलंकेचा शेवटचा राजा सुद्धा. इथे इतिहास फक्त वाचायला नाही, अनुभवायला मिळतो. मित्रांनो, वेल्लोर फोर्ट म्हणजे फक्त दगडमाती नाही, तो आहे आपल्या शौर्याची साक्ष. हा व्हिडिओ तुमच्या मुलांपर्यंत पोहोचवा, त्यांनाही इतिहास कळू द्या. जास्तीत जास्त शेअर करा, घरात, शाळेत, मित्रांमध्ये. कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच प्रवासासाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, याच किल्ल्यातील ऐतिहासिक जलखंडेश्वर मंदिराची कथा आपण पुढच्या भागात पाहणार आहोत, ती चुकवू नका. भेटू पुढच्या भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.